नमस्कार, किचन डायरीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जाओ. आज आपण बघणार आहोत दही वडे. साधारणतः दही वडे हे उडदाच्या डाळीचे असतात, पण आज आपण उपवासाचे दही वडे कसे करायचे ते बघणार आहोत. अगदी साधी आणि सोपी अशी ही दही वड्यांची रेसिपी आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर किचन डायरी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि खाली रेड अक्षरात सबस्क्राईब नावावर बोट ठेवून सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे. या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यांची साल काढून घेतलेली आहे. आता त्यांना मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेते. मॅशर नसेल तर हाताने मॅश करून घ्यायचे. उकडलेले दोघी बटाटे व्यवस्थित मॅश करून झालेले आहे. आता यामध्ये मिक्सरमधून मी भगर बारीक वाटून घेतलेली आहे, ती यात घालूया. भगर ही पूर्णपणे न घालता फक्त 2 चमचे घालून घ्यायची आहे. भगरला वरई असं सुद्धा म्हणतात. यामध्ये मिक्सरमधून 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं यांची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालून घेऊया. जर तुम्ही उपवासाला अद्रक खात असाल तर यामध्ये अद्रकसुद्धा घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून यांचा एक गोळा बनवून घेऊया. अशा प्रकारे गोळा बनवून झालेला आहे. आता यांचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. जास्त मोठे पण बनवायचे नाही आणि जास्त छोटे पण नाही, मीडियम आकारामध्ये यांचे बॉल्स बनवून घ्यायचे. अशा प्रकारे मी सर्व बॉल्स बनवून घेते. तुम्ही यांना पॅटीससारखा चिप्पट आकार सुद्धा देऊ शकतात. सर्व बॉल्स बनवून झालेले आहे. आता यांना फ्राय करण्यासाठी मी इथे एक आप्पे पात्र घेतलेले आहे. आप्पे पात्रांना व्यवस्थित सर्व बाजूंनी तेल लावून घेतलेले आहे. आता यामध्ये एक एक बॉल्स ठेवून घेऊया. तुम्ही या बॉल्सला तळून सुद्धा घेऊ शकतात किंवा यांना पॅटीससारखा चिप्पट आकार देऊन शॅलो फ्राय सुद्धा करून घेऊ शकतात. पण मी वडे हे आप्पे पात्रामध्ये फ्राय करून घेणार आहे. आप्पे पात्रामध्ये वडे फ्राय केल्यामुळे वड्यांना कमी तेल लागेल आणि वडे हे खूप कमी तेलकट असे होतील. यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट फ्राय करून घेते. खालची बाजू व्यवस्थित भाजून झालेली आहे. हे सर्व वडे आता पलटवून घेऊया. सर्व वडे परतवून झालेले आहेत. आता खालची बाजू फ्राय करून घेऊया. यावर थोडं तेल टाकून घेऊया, जेणेकरून खालची बाजू ही व्यवस्थित फ्राय होईल. खालची बाजू सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता ज्या बाजूच्या कडा आहेत त्या सुद्धा मी व्यवस्थित फ्राय करून घेते. मंद गॅसवर 2 मिनिट असंच राहू देते. वडे हे सर्व बाजूंनी व्यवस्थित फ्राय झालेले आहे. आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एका भांड्यात दही घेतलेली आहे. दहीला व्यवस्थित फेटून घेते. दहीमध्ये बिलकुल गाठी राहायला नको, त्यामुळे ते व्यवस्थित फेटून घ्यावे. दही जर घट्ट असेल आणि तुम्हाला जर दही पातळ हवे असेल तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून व्यवस्थित फेटून घ्यावे. दहीमध्ये 1 चमचा साखर टाकून घेऊया. किंचित असं मीठ टाकून घेते. यामध्ये तुम्ही पिठी साखरचाही वापर करू शकतात.
हे सर्व आता व्यवस्थित फेटून घेऊया. दही ही जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, अशा प्रकारे दही हवी. एका प्लेटमध्ये वडे घेतलेले आहे. वड्यांवर फेटून घेतलेली दही टाकून घेऊ. दही वडे असल्यामुळे दहीचा वापर या ठिकाणी भरपूर करावा. भरपूर अशी दही टाकून घ्यावी. दही टाकून झालेली आहे. आता यावर आंबट गोड चटणी टाकून घेऊया. आंबट गोड चटणी बनवण्यासाठी 3 चमचे चिंच व 4 चमचे गूळ घेऊन अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवलेले होते. नंतर त्यांना पाण्यात उकळून घेतले. गूळ पूर्ण वितळल्यानंतर सर्व मिश्रण हे चाळणीने गाळून घेतले. यावर हिरवी चटणी टाकून घेऊया. हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे कूट भाजून घेतलेले होते ते घेतले. 1 चमचा साखर, 2-3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे दही, खूप सारी कोथिंबीर, आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले होते. जर उपवासाला तुम्हाला जिरं आणि आलं चालत असेल तर तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता. वड्यांवर चवीपुरती लाल तिखट टाकून घ्यावे. किंचित असं सेंदे व मीठ भुरभुरायचं. भाजून घेतलेली जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे. अगदी थोडी कोथिंबीर टाकून घेते. अशा प्रकारे उपवासाचे दही वडे तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघाच. खूप छान असे हे दही वडे लागतात. आजची दही वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाली रेड अक्षरात सबस्क्राईब नावावर बोट ठेवून सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.